राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी काल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, नगराध्यक्ष प्रणिती भालके, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली। यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी होम हवन करण्यात आले होते। या होम हवनचे दर्शन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी यावेळी घेतले। दर्शनाला आलेला आहे काय देवाला सांगितलं? आत्ताच विठुरायाचं दर्शन घेतलं, मन प्रसन्न आहे, खूप मन प्रसन्न आहे। मी विठुरायाला साकडं घातलं की हे अल्निनोचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर, माझ्या बळीराजाला जास्तीत जास्त सुखी ठेवण्यासाठी लवकरात लवकर पाऊस पाड आणि माझा बळीराजा सुखी झाला तर सगळा संसार सुखी होणार आहे। त्यामुळे हे मी साकडं घातलेलं आहे आणि पंढरपूरला येताना नेहमीच मला अतिशय आनंद झालेला असतो, कारण माऊलींचं माझं नातं वेगळं आहे। त्यामुळे इथे येऊन मी खूप मला समाधान लाभलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की वारकऱ्यांसाठी ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो वारकरी येतो त्याचं दर्शन सुखकर होण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। मी 12 जूनलाच एक कलेक्टर साहेबांबरोबर आणि सगळ्याच आमच्या आयुक्तालयामध्ये मीटिंग घेतली होती। 10 मानकरी पालख्या आहेत, त्यांच्या सर्वच कमिटी मेंबर्स, मंदिर समितीचे सगळे प्रमुख आणि त्यांच्या सूचनानुसार सगळ्या वारकऱ्यांसाठी आम्ही तयारीमध्ये आहोत, जेणेकरून प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, आरोग्यदायी आणि समाधानकारक दर्शन होण्यासाठी आम्ही सर्वजणच कटिबद्ध आहोत। काही ठिकाणचं काम सुरू आहे आणि ते सुद्धा आता प्रगतीपथावर आहे। या निमित्तानं माझा थोडासा आढावाही झालेला आहे। इथे समाधानकारक प्रगती सगळीकडेच चालू आहे, त्यामुळे माझा येणारा वारकरी अत्यंत समाधानाने त्याला विठुरायाचं दर्शन मिळणार आहे अशी मला खात्री वाटते। आणि आपल्याला माहिती आहे की अलीकडेच महाराष्ट्र सरकारने 4000 कोटीचा विकास आराखडा मंजूर केलेला आहे आणि काही दिवसापूर्वीच कलेक्टर साहेबांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि लवकरच त्या दृष्टीने काम पुढे जाईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये पंढरपूरचं सगळंच नवरूप आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रत्येक वारकऱ्याची जी मनातली इच्छा असते की माझ्या पांडुरंगाचं दर्शन मनोभावे व्हावं, कारण बऱ्याच ठिकाणी अगोदर अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागायचं, पण त्यांना अडचणी येऊ नये, सुरक्षित त्यांचं दर्शन व्हावं यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि याच प्रयत्नात आहे की प्रत्येक वारकरी हा सुखाच्या पदाने माऊलीचं दर्शन घेऊन घरी परतेल। आणि नक्कीच माऊलीराया आता अलीकडे काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे, सर्वत्र चांगला पाऊस पाडतील अशी मला खात्री आहे। आमची हाक ऐकतील। अर्थमंत्री पदाची परत एकदा चर्चा सुरू झालेली आहे, वळसे पाटलांचं नाव चर्चेत येतं, काय